नमस्कार. आज आपण पाहणार आहोत स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट 21 किचन टिप्स. 1. पीठ मळून झालं की हवाबंद डब्यात ठेवून वर थोडं तेल लावा आणि डबा बंद करून फ्रीजमध्ये ठेवा. पीठ जास्त वेळ नरम राहतं आणि काळं पडत नाही. 2. जेवणात मीठ जास्त झालं तर? हा प्रश्न गृहिणींना नेहमीच पडतो. तर अशा वेळी रस्सा भाजी असेल तर त्यात थोडा उकडलेला बटाटा घालावा किंवा कणकेचा छोटा गोळा घालावा. यामुळे जास्त झालेलं मीठ शोषलं जाईल. थोड्या वेळाने कणकेचा गोळा किंवा बटाटा आठवणीने काढा. जर सुकी भाजी असेल तर मीठ जास्त पडलं तर त्यात तुम्ही थोडंसं भाजलेलं बेसन किंवा दाण्याचं कूट घालू शकता. 3. जर शेवया, पास्ता किंवा नूडल्स शिजवताना चिकटल्यास त्यात काही थेंब तेल घालावं. गरम पाण्यातून काढल्यावर लगेच थंड पाण्याने धुवून घ्या. मग बघा, अगदी बाहेरच्यासारखे नूडल घरी तयार होतील. 4. जर घरात विरजण नसेल आणि दही लावायचं असल्यास सर्वात आधी दूध गरम करून घ्या आणि त्यात लिंबाचा रस घालून पातेलं 10 ते 12 तास झाकून ठेवा. मस्त साईचं दही लागेल. 5. जर जेवणामध्ये लसूण घालूनही त्याचा वास लागत नाही, अशा वेळी लसूण कापून घालण्याऐवजी कुटून किंवा किसून घाला. असे केल्यास लसणाचा वास चांगला लागतो. 6. चहा बनवून झाल्यावर त्याचा चोथा फेकून देतात, पण असं न करता उरलेला चोथा घरातल्या वस्तू पुसण्यासाठी वापरू शकता किंवा झाडाच्या कुंडीत खत म्हणूनही वापरू शकता. चहाच्या चोथ्याने तुम्ही काचेच्या, लाकडाच्या वस्तू स्वच्छ करू शकता. 7. भात मोकळा होत नाही. शिजल्यावर भात एकदम चिकट होतो. मोकळा भात हवा असल्यास तो झाकणाशिवाय भांड्यात शिजवा. भात शिजवताना त्यात लिंबू पिळा किंवा त्यात तूप घाला. यामुळे भात मोकळा होतो आणि चिकट होत नाही. 8. लिंबू सरबत बनवताना पाण्यात फक्त लिंबाचा रस नाही तर लिंबाचं सालही घालावं आणि ते साल किसून घालावं. यामुळे लिंबाच्या सरबताची चव अजून छान लागते. तसेच लिंबाच्या सालीतील पौष्टिक सत्वही आपल्याला मिळतात. 9. सुकामेवा बरेच दिवस राहिल्यास त्याची पावडर होते आणि बुरशी लागते. असं होऊ नये याकरिता सुकामेवा नेहमी एअरटाईट डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवावा. अजिबात खराब होणार नाही. 10. आपण कोशिंबीर बनवून ठेवतो पण ती बरेचदा आंबट होते. हे टाळण्यासाठी दह्यामध्ये आधीच सर्व साहित्य घाला, पण मीठ कोशिंबीर वाढायच्या वेळेस त्यात घाला, म्हणजे ती आंबट होणार नाही. 11. बरेचदा बटाट्याचा पराठा लाटताना त्यातील सारण बाहेर येते किंवा पराठा तुटतो. असं होऊ नये म्हणून पराठ्याची कणिक मळताना ती मऊ असावी आणि पराठा लाटताना मधोमध प्रेशर द्यावा, कडेला नाही. यामुळे सारण बाहेर येणार नाही आणि पराठा देखील फाटणार नाही. 12. जर तुम्हाला आल्याची पेस्ट खूप दिवसांसाठी साठवायची असल्यास त्यात 1 चमचा मोहरीचं तेल मिक्स करावं. यामुळे आल्याची पेस्ट खराब होत नाही. 13. जर अंडी उकडताना फुटत असल्यास अंडी उकडायला ठेवताना पाण्यात थोडं मीठ घालावं आणि मग अंडी उकडावी. मग अंडी छान उकडली जातात. 14. जर जेवण बनवताना एखादा पदार्थ जळल्यामुळे भांडं खराब झाल्यास ते स्वच्छ करणं कठीण जातं. असं झाल्यास चहा करून उरलेल्या चोथा आणि पाणी त्या भांड्यात काही वेळ घालून ठेवा. त्यानंतर स्वच्छ करा. भांडं अगदी चमकेल. 15. काही वेळा मिक्सर वारंवार वापरल्यामुळे त्यातील ब्लेड खराब होतात आणि धार देखील कमी होते. हे टाळण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात महिन्यातून किमान एकदा मीठ घालून ते फिरवून घ्यावं. यामुळे ब्लेडची धार चांगली होईल. 16. इडली मऊ आणि फुगण्यासाठी इडलीच्या पिठात थोडं भात वाटून घाला. तसेच इनो आणि बेकिंग सोडा घाला. असं केल्याने इडल्या मऊ होतील आणि टम्म फुगतील. 17. कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं. याकरिता कांद्याचं वरचं साल आधी काढून घ्या आणि कांदा पाण्याखाली धरा आणि मग कांदा चिरल्यास सोपं होतं. तसंच तुमच्या डोळ्यात पाणीही येणार नाही. 18. कडधान्य रात्रभर भिजत ठेवावे लागतात, पण जर तुम्ही ते रात्री भिजत घालायला विसरलात तर गरम पाण्यात भिजवा. यानंतर 1 तासातच तुम्हाला त्याची भाजी करता येईल. 19. भेंडीची भाजी बनवताना त्याचा चिकटपणा जावा यासाठी भाजी शिजवताना लगेच मीठ घालू नये. भाजी शिजेल तेव्हा मीठ घाला किंवा तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता. असं केल्याने भेंडी चिकट होणार नाही आणि चविष्टही लागेल. शिवाय तुम्ही तांदळाचं पीठ किंवा बेसन लावून देखील भेंडीची कुरकुरीत भाजी बनवू शकता. 20. ज्वारीचं पीठ खूप दिवसाचं असल्यास भाकरी थापली जात नाही.
अशा वेळेला ज्वारीचं पीठ भिजवताना त्यात थोडा शिजलेला भात घाला. यामुळे भाकरी छान थापली जाते आणि मोडत नाही. 21. इडलीचं पीठ भिजवायला विसरलात तर 1 वाटी रवा, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि दही घालून बॅटर 15 मिनिटे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्या. 15 मिनिटांनंतर त्यात इनो घालून तुम्ही इन्स्टंट इडली झटपट बनवू शकता. तर गृहिणींनो, कशा वाटल्या या किचन टिप्स? आवडल्या असतील तर लाईक करा आणि अशाच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.